शांती। आज आहे 30 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, शिवबाबांच्या या रचलेल्या यज्ञाचा तुम्हाला खूप खूप सांभाळ करायचा आहे। हा बेहदचा यज्ञ स्वराज्य मिळविण्यासाठी आहे। प्रश्न आहे, या रुद्र यज्ञाचा रिस्पेक्ट अर्थात आदर कोणत्या मुलांना वाटतो? उत्तर आहे, जे याच्या विशेषतांना जाणतात। तुम्हाला माहित आहे की या रुद्र यज्ञाद्वारे आपण कवडी पासून हिया समान बनतो। यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होते। या जुन्या शरीराला देखील स्वाहा करायचे आहे। कोणतेही असे बेकायदा कर्म अर्थात अवैध कृत्य केले जाऊ नये ज्यामुळे यज्ञामध्ये विघ्न पडेल। जेव्हा याचे भान राहील तेव्हाच रिस्पेक्ट अर्थात आदर ठेवू शकतील। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपल्या या रुद्र यज्ञाचा खूप खूप रिस्पेक्ट अर्थात आदर ठेवायचा आहे। यज्ञाचे वातावरण खूप शुद्ध, शक्तिशाली बनविण्यामध्ये सहयोगी बनायचे आहे। याचा खूप प्रेमाने सांभाळ करायचा आहे। 2. आपल्याकडे काहीही लपवून ठेवायचे नाही। दिल साफ तो मुराद हासिल अर्थात मन स्वच्छ असेल तर इच्छा पूर्ण होतात। या यज्ञाची कवडीकवडी अमूल्य आहे, त्यामुळे एकही कवडी व्यर्थ घालवायची नाही। याच्या वृद्धीसाठी सहयोग द्यायचा आहे। आजचे वरदान आहे, तिन्ही काळांना समोर ठेवून प्रत्येक कार्यामध्ये सफल होणारे सदा विजयी भव। स्पष्टीकरण आहे, लौकिक रीतीने देखील जे हुशार असतात ते मागचा पुढचा विचार करून मग पाऊल उचलतात। असे इथे देखील तुम्ही मुले जेव्हा कोणते कार्य करता तर आधी तिन्ही काळांना समोर ठेवून मग करा। फक्त वर्तमानाला पाहू नका, बेहदचे शहाणपण धारण करा। आणि विजयी होण्याच्या निश्चयाच्या आधारावर किंवा त्रिकालदर्शी स्थितीच्या आधारावर प्रत्येक कर्म करा किंवा प्रत्येक शब्द बोला, तेव्हा म्हटले जाईल अलौकिक किंवा असाधारण। स्लोगन आहे, हजच्या अर्थात अल्पकाळाच्या किनायांना सोडून एका बाबांना सहारा बनवा तर पार व्हाल। ओम शांती।